Hello student. Hello student. In today's season we will continue force and pressure. We will take some activity. Take a plastic bottle. Take a 100 centimeter long piece of a glass tube on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at about 5 cm from the bottom. To avoid water leakage, apply molten wax on the side of the glass tube. Now fill water slowly in the bottle and see how the balloon inflates. What is the observer? The pressure of water acts on the side of the bottle as well. बघा, या ठिकाणी आज आपण बल आणि दाब या पाठाला कंटिन्यू करणार आहोत. याच्यामध्ये आज आपण प्रेशर ऑफ लिक्विड याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. द्रवाचा दाब याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्यात. प्लास्टिकची एक बॉटल घ्यायची. सी द स्क्रीन. त्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉटल घ्यायची. रबरी फुगा ज्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारणतः 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा घ्यायचा आहे. याच्यातली पहिली जी आकृती आहे 3.6 ती आकृती तुम्ही जरा काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. केअरफुली ऑब्झर्व 3.6. नळीचे टोक जरा तापून हलकेच बाटलीच्या तळापासून खालच्या बाजूने वरच्या बाजूपर्यंत 5 सेंटीमीटरवर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असं बसवा. पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने मेन तापून लावा. नळीच्या बाजूची तर आपण नळी त्या बॉटलमध्ये बसवली आहे त्या ठिकाणी लिकेज होऊ नये म्हणून त्या ठिकाणी थोडं मेन लावायचं आहे. आता बाटलीत थोडे पाणी भरून जसं आपण पाणी भरू तसं फुगा काय होतो, फुगत जातो. यावर असे दिसते की पाण्याचा जो दाब आहे बाटलीच्या सर्व बाजूला पडलेला आहे. फक्त फुग्यापाशी दिसतो आपल्याला तो, कारण फुग्यामध्ये पाणी वेगाने शिरतं. तो दाब त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आपल्याला. ही जी ॲक्टिव्हिटी आहे मग याचा अर्थ असा आहे की पाण्याचा दाब जो असतो तो सर्व बाजूला ॲक्ट असतो. द प्रेशर ऑफ द वॉटर ॲक्ट्स ऑन द ऑल साईड ऑफ द बॉटल ॲज वेल. पाण्याचा दाब हा बाटलीच्या सर्व बाजूला सारखा असतो. सेकंड ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. टेक ए प्लास्टिक बॉटल. सी द डायग्राम 3.7. लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड. टेक ए प्लास्टिक बॉटल. Press it with the thick needle at the points 1, 2, 3 as shown in figure 3.7. Carefully fill water in the bottle up to full height as shown in the figure. Water jets will be seen emerging and projecting out. The water jet emerging from the hole at the top will fall closest to the bottle. The jet from the lowest hole falls farthest from the bottle. Also, jets coming out from the two holes at the same level fall at the same distance from the bottle. बघा, एका प्लास्टिकची बॉटल या ठिकाणी घ्यायची.
आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 2 3 अशा ठिकाणी प्रत्येक पातळीवर दाबनानं किंवा एक गोदरेज शिवायच्या सुईने छिद्र पाडायचेत. बाटलीमध्ये पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरायचं आहे. जी बाजूला आकृती दाखवलेली आहे 3.7 त्या आकृतीप्रमाणे पाण्याच्या धारा बाहेर येताना तुम्हाला दिसतील. सर्वात वरच्या छिद्रातून पाण्याची धार बाटलीजवळच्या जवळ पडते. 1 नंबरचं जे काही छिद्र आहे त्यातून जी धार पडते ती धार बॉटलच्या जवळ पडते. तर सर्वात खालच्या उंचीवरील छिद्रातून धारा जी बाहेर पडत आहे ती सर्वात लांब पडते. शिवाय एकाच पातळीतील 2 छिद्रामधून समान पातळीवर 2 छिद्र आपण पाडलेले आहेत. त्या दोन्ही छिद्रातून समान धारा समान अंतरावर पडत आहे. यावरून काय समजते? व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस? याच्यावरून काय समजते? ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम. बघा, आपण सांगू शकतो द्रवाचा एकाच पातळीवर दाब कसा असतो? सारखा असतो. एकाच पातळीवर 2 छिद्र आपण केलेले आहे त्या ठिकाणी आणि त्या 2 छिद्रातून समान अंतरावर पाणी पडत आहे. याचा अर्थ असा होतो की एकाच छिद्रातून एकाच पातळीवर द्रवाचा दाब कसा असतो? सारखा असतो. ऑल्सो द प्रेशर इन्क्रीज ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. बघा, तसेच द्रवाचा दाब हा जो असतो तो खोलीप्रमाणे वाढत जातो. आपण चित्रामध्ये पाहू शकतो. आपण पहिल्या नंबर छिद्र जे आहे त्या छिद्रातून पाणी बॉटलच्या जवळ पडतं आहे. दुसऱ्या छिद्रातून थोडं लांब पडतं आहे आणि तिसऱ्या छिद्रातून अजून लांब पडतं आहे. याचा अर्थ असा आहे 1 नंबर छिद्र कुठं आहे? खाली आहे. 3 नंबर कुठं आहे? वरती आहे. 1 नंबरची वरून जर आपण खोली मोजली तर जास्त वरते, 3 नंबरची खोली कमी वरते. याच्यावर आपण म्हणू शकतो की जसं आपण खाली जाऊ तसं दाब पाण्याचा काय होतो? वाढत जातो. सेकंड पॉईंट इज अ गॅस प्रेशर. See diagram on a screen. If a balloon is inflated by filling air by mouth. बघा, आपण एखादा फुगवतो तोंडानं. इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स. ज्यावेळेस आपण तो फुगवतो त्यावेळेस तो चोहू बाजूनं फुगतो. असं कधी बघितले का? फुगा एकाच बाजूने फुगत चालला आहे असं शक्यतो होत नाही. इफ ए पिन होल इज क्रिएटेड इन द बलून एअर लीक आउट अँड द बलून डज नॉट इन्फ्लेट फुली. बघा, फुग्याला बारीक छिद्र पाडले तर त्यातून हवा बाहेर जात राहते आणि फुगा पूर्णपणे फुगत नाही. इट इज रिअलाइज्ड दॅट लाईक ए लिक्विड गॅस ऑल्सो एक्झर्ट्स प्रेशर on the wall of the container in which it is enclosed. बघा, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की लिक्विड जे आहे जसं वायू प्रमाणे या ठिकाणी सर्व बाजूला तो दाब काय करतो? लावतो. ऑल गॅस अँड लिक्विड्स हॅव ए कॉमन नेम, फ्लुइड. बघा, या ठिकाणी सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू अशी संज्ञा आहे. सर्व द्रव आणि वायू यांचं जे मिश्रण आहे त्यांना काय म्हणायचं आपण? द्रायू किंवा फ्लुइड असं म्हणायचं. फ्लुइड्स इन ए कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम द विथिन ऑन द वॉल्स अँड द बॉटम ऑफ द कंटेनर. ए फ्लुइड एन्क्लोज्ड इन ए कंटेनर्स एक्झर्ट्स इट अ प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स ॲट द पॉईंट विथिन द फ्लुइड. बघा, आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी आपण जे द्रायू जे आहे पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब काय करतात? प्रयुक्त करतात बाहेरच्या दिशेने.
बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रव्यामध्ये असलेला दाब हा समप्रमाणात सर्व बाजूला कसा असतो, सारखा असतो. तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, आकृतीमध्ये पाहू शकता. प्रेशर फोर्स ॲट परपेंडिक्युलर टू इन्क्लोजिंग सरफेस ऑल सरफेस. Second point is atmospheric pressure. Air surrounds the earth from the all sides. तुम्हाला माहीत आहे की पृथ्वीच्या सर्व बाजूला हवेचं असं आवरण आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर. या आवरणालाच वातावरण असं आपण त्या ठिकाणी म्हणतात आपण. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर्स हाईट. बघा, हे जे वातावरण आहे, हे वातावरण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण वर गेलं, जसं वर आपण गेलो 16 किलोमीटरपर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तेवढ्या अंतरापर्यंत हे पसरलेलं आहे. इट इज फर्दर एक्सटेंड अप टू अबाउट 400 किलोमीटर इन ए व्हेरी डायल्यूट फॉर्म. पण त्याच्यापुढे सुद्धा आहे, जवळपास 400 किलोमीटर अंतरापर्यंत या ठिकाणी हे वातावरण आहे. पण ते कसं आहे, 16 किलोमीटरच्या पुढे कसं आहे, विरळ होत गेलेलं आहे. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेमुळं निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असं म्हणतात. हवेमुळं जो दाब तयार होतो आपल्या सभोवताली, त्या दाबाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. इमॅजिन दॅट ए व्हेरी लॉंग हॅलो सिलेंडर ऑफ ए युनिट क्रॉस सेक्शनल एरिया is standing on the surface of the earth and it contains air. Weight of this air is the force applied in the direction of the center of the earth. This means that atmospheric pressure is the ratio of the weight divided by the area of surface. बघा, अशी कल्पना करा, आपल्या डोक्यावर एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब असा पोकळ दंडगोल उभा आहे. म्हणजे आपण एक आपलं डोकं घेतलं, आपण त्याच्यावरती असं एक उंच लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे आणि त्यात हवा आहे. अशा हवेचं वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं असतं. याचा अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचं गुणोत्तर आहे. हवेचा दाब म्हणजेच काय, वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. हवेचं वजन आणि त्या ज्या पृष्ठभागावरती हवा आहे त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ आणि त्या हवेचं वजन याचं गुणोत्तर म्हणजेच काय, हवेचा दाब. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा, समुद्रसपाटी म्हणजे ज्या ठिकाणी समुद्राचं पाणी थांबतं, शेवट असतो जमिनीवर, तिथं हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. जसं समुद्रसपाटीपासून वर जाऊ तसा हवेचा दाब काय होतो, कमी होत जातो. हे डायग्राम तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हे डायग्राम जे आहे, ही डायग्राम आपण या ठिकाणी पाहू शकतो. बघा, या ठिकाणी 3.8 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची जी डायग्राम आहे. बघा, खाली जो भाग आहे तो समुद्रसपाटीचा भाग आहे. तिथं हवेचे कण दाटी आहे, हवेच्या कणाची दाटी आहे. जसं आपण वरती जाऊ तसं हवेच्या कणाची दाटी कमी कमी होत चाललेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपण म्हणू शकतो हवेचा दाब जो असतो समुद्रसपाटीला जास्त असतो. जसं आपण वरती जाऊ तसं दाब काय होतो, कमी कमी होत जातो.
1 atmosphere is equal to 101 into 10 raised to 3 Pascal is equal to 1 bar is equal to 10 raised to 3 m bar. 1 m bar is equal to 10 raised to 2 Pascal, hectopascal. Another name is a hectopascal. One atmosphere is equal to 101 into 10 raised to 3 Pascal is equal to 1 bar is equal to 10 raised to 3 m bar. 1 m bar similarly 2 raised to 2 Pascal. Atmospheric pressure is specified in the unit m bar or hectopascal. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. How is the pressure created? If air exists in a closed container, the air molecules in random motion continuously hit the walls of the container. In this interaction, a large force is exerted on the walls of the container. Pressure is created due to this force. वातावरणीय दाब म्हणजे एम बार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये सांगितला जातो. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूने असतो. हा दाब कसा तयार होतो? एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू यादृच्छिक रँडमली गतीने पात्राच्या आतील सर्व बाजूवर आढळतात. या अंतरक्रियेत पात्राच्या बाजूवर बल लावलं जातं, प्रयुक्त होतं. या बलामुळं त्या ठिकाणी दाब काय होतो? तयार होतो. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. कल्पना बघा, एक लक्षात घ्या, आपण सुद्धा ह्या वातावरणाचा दाब आपल्या डोक्यावर आपण घेऊन चालत असतो. हाऊएव्हर द कॅव्हिटीज इन आवर बॉडी आर ऑल्सो फिल्ड विथ द एअर अँड आर्टरीज अँड व्हीनस आर फिल्ड विथ ब्लड. बघा, आपण आपल्या शरीरातील पोकळ्यामध्येही हवा असते, रक्तवाहिन्यामध्ये रक्त असतं. त्यामुळं पाणी व वातावरण दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाहीत. वातावरण दाब काय होतो? संतुलित होतो. देअरफॉर वी डू नॉट गेट क्रस्टेड अंडर वॉटर अँड ड्यू टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲज द प्रेशर इज बॅलन्स्ड. आणि हा दाब काय होतो? संतुलित होतो. काय होतो? म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे काही पोकळ्या आहेत शरीराच्या, त्याच्यामध्ये हवा असते, रक्तवाहिन्यामध्ये रक्त असतं. त्यामुळं पाणी व वातावरण दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाहीत, कारण तो दाब बाहेरच्या दिशेनं असतो आणि हवे दाब आपल्या शरीराकडे असतो. त्यामुळं आपण त्या ठिकाणी त्याचं बॅलन्स संतुलनपणे साधलं जातं. द अर्थ ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीज विथ द हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन फिगर 3.9. बघा, वातावरणीय दाब जो असतो तो दाब समुद्र सपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे बदलतो. कसा बदलतो याची डायग्राम या ठिकाणी दिलेली आहे. बघा, हे या ठिकाणी जसं उंच जाऊ आपण तसं दाब काय होत चाललेला आहे? कमी कमी होत चाललेला आहे. जसं आपण सी लेवलकडे येऊ आपण तसं दाब काय चाललं आहे? वाढत चाललेला आहे. सेकंड पॉईंट इज अ बायंट फोर्स, प्लावक बल.
टेक ए प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाईटली. बघा, प्लास्टिकची एक रिकामी बॉटल घ्या आणि त्या बॉटलचं झाकण जे आहे ते घट्ट बसवा. नाऊ प्लेस इट इन वॉटर अँड सी इट विल फ्लोट ऑन ए वॉटर. ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर. इवन when pushed it continues to float. This experiment can also be done with a plastic hollow ball. प्लास्टिकची एक रिकामी बॉटल घ्यायची, तिचं झाकण जे आहे ते घट्ट बसवायचं आणि ही बॉटल पाण्यावर टाकून बघायची. ती फ्लोट होईल, ती तरंगत राहील. बाटली पाण्यात ढकलून खाली जाते का ते बघायचं आपण. तर ती बाटली खाली जाऊन दाब काढून घेतला की ती वर येते. प्लास्टिकचं पोकळ चेंडू घेऊनही असाच प्रयोग आपणास या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे बॉटल घ्यायची, त्या बॉटलचं झाकण घट्ट बसवायचं. घट्ट का बसवायचं? की पाणी आतमध्ये जाऊ नये आणि अशासाठी बसवायचं. ती बॉटल हातामध्ये धरायची, ते बुडल. बल लावायचं त्या बॉटल, ते बुडेल, मध्ये दाबली जाईल. पण बल काढून घेतलं की ती बॉटल परत पाण्यावर तरंगेल. चेंडू जो असतो तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्लास्टिक चेंडू आपण या ठिकाणी घेऊ शकतो. नाव फिल द बॉटल विथ द वॉटर टू द फुल सेट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड and release in water. The bottle will float inside the water. Why does this happen? बघा, या ठिकाणी बॉटलचं झाकण काढायचं आणि झाकण काढून त्या ठिकाणी पाणी भरायचं, फुल पाणी भरायचं आणि ती बॉटल त्या पाण्यात सोडून द्यायची. तर ती बॉटल जी आहे अधांतरी म्हणजे पाण्याच्या आतमध्ये तरंगता दिसतं. असं का होतं? वाय डज दिस हॅपन? असं का होतं हे? द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. बघा, रिकामी बॉटल जी आहे ती बॉटल पाण्यावर तरंगते. ऑन द कॉन्ट्ररी द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. बघा, ज्यावेळेस आपण ते पूर्णपणे भरलेली बाटली जी आहे पाण्याच्या आत तरंगते, ते पूर्णपणे बुडत नाही किंवा वरती येत नाही. द वेट ऑफ द एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड विथ द वेट ऑफ द वॉटर इनसाइड. बघा, आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचं वजन अतिशय कमी होतं, नगण्य होतं. त्यामुळं ती बॉटल जी होती ती वर तरंगत होती. पण पाण्यानं भरलेली बॉटल जी आहे ती वर बी येत नाही आणि खाली जात नाही. सच ए बॉटल विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉर डज इन टू गो टू द बॉटम. ती खाली जात नाही आणि वरती येत नाही. This means the force due to gravity acting downward Fg must have been balanced by an opposing force in the upward direction on the bottle filled the water. This force must have originated from the water surrounding the bottle. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. बघा, या ठिकाणी काय होतं? पाणी भरलेल्या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल Fg, जी इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. F मीन्स फोर्स, बल. त्याविरुद्ध वरच्या दिशेने प्रयुक्त अशा बलाने बी म्हणजे बॉयंट फोर्स, प्लावक बल संतुलित झालेलं असणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं आहे?
बॉटल वर बी येत नाही आणि खाली जात नाही. बॉटलला खाली कोण खेचतंय? गुरुत्वबल खेचतंय. पण पाण्याकडनं वरच्या दिशेने एक बल लावलं जातं आहे. ते कोणतं आहे? प्लावक बल आहे. ते कोणत्या दिशेने आहे? वरच्या दिशेने आहे. त्यामुळे यांचं संतुलन होतं. त्यामुळं बॉटल जी आहे ती बॉटल वरती जात नाही आणि खालती येत नाही. मध्येच अधांतरी काय होते? तरंगते. आता हे जे प्लावक बल जे आहे, हे प्लावक बल ह्या पाण्याच्या मधून तयार झालेलं आहे, उद्भवलेलं आहे. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. कोणताही द्रव असेल किंवा पाणी असेल, वरच्या दिशेने जे बल ॲक्ट असतं त्या बलाला बायोंट फोर्स किंवा प्लावक बल असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो.